विद्यार्थी मित्रांनो, कलाभारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती जी होत आहे त्यामध्ये येणाऱ्या अनेक समस्या आणि अडचणींना घेऊन आपण व्हिडिओ तयार करीत असतो। विद्यार्थी मित्रांनो, सध्या एक प्रश्न जो आहे तो नेहमी विचारला जातो की ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश मीडियममधूनच एज्युकेशन झालेलं असेल असेच विद्यार्थी सेमी इंग्लिशला प्राधान्य देऊ शकतात। मात्र अनेक ज्या शाळा आहेत किंवा अनेक जे शिक्षण प्रशिक्षण संस्था आहेत तर असे विद्यार्थी जे सेमी इंग्लिशला जाऊन शिकू शकतात, त्यांची क्षमता आहे, तरीही हा एक प्रश्न होता की असा एक नियम होता की तुम्ही सेमी इंग्लिशच्या शाळांना प्राधान्य देऊ शकत नाही। विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून काही जागा विथ इंटरव्ह्यू आणि काही जागा विदाऊट इंटरव्ह्यू आहे। त्यामुळे प्राधान्यक्रम देताना आपल्याला ह्या सगळ्या बाबींचा विचार करायचा आहे की आपण कोणकोणत्या शाळांना प्राधान्यक्रम देऊ शकतो। नुकताच एक निकाल जो आहे न्यायालयाकडून आलेला आहे की जे विद्यार्थी सध्या इंग्लिश मीडियममधूनच आहेत त्यांना तर इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून प्राधान्य तर देताच येतं, मात्र असे विद्यार्थीसुद्धा सेमी इंग्लिशला ज्यांचं एज्युकेशन मराठीमध्ये झालेलं आहे असे विद्यार्थी सेमी इंग्लिशला सुद्धा प्राधान्य देऊ शकतात। या संदर्भातली डिटेल माहिती कोणती आहे ही माहिती पाहण्याअगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं की खाली बेल आयकॉन दिलेला आहे तो सुद्धा ऑन ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर अधिक वेळ न घेता आपण माहितीला सुरुवात करूया। नुकतीच आज आलेली ही बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो की मराठी माध्यमांचे उमेदवार सुद्धा सेमीसाठी प्राधान्यक्रम देऊ शकतात। उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद जे काही खंडपीठ आहे त्यांनी हे अंतरिम आदेश जे आहे ते तातडीचे दिले आहे। आता यामध्ये काय म्हटलेलं आहे की राज्यातील मराठी माध्यमांचे विद्यार्थीही पुढील आदेशापर्यंत मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत सहशिक्षक पदावर नियुक्तीसाठी प्राधान्यक्रम अर्थात प्रेफरन्स देऊ शकतील असा अंतरिम आदेश जो आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घोगे आणि न्यायमूर्ती YB खोब्रागडे यांनी शुक्रवारी जो आहे तो दिलेला आहे। आता यापूर्वी कसं होतं की समजा मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले उमेदवार जर अर्ज केलेला असेल तर ते त्या ठिकाणी सेमी इंग्लिशसाठी जाऊ शकत नव्हते। कारण काय की शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी 28 जानेवारी 2024 रोजी राज्यातील सर्व परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना पत्र पाठवून शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे, ज्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे अशाच विद्यार्थ्यांना अशाच उमेदवारांना सेमी इंग्लिश माध्यमांच्या शाळेमध्ये सहशिक्षक पदाकरिता जे काही नियुक्ती मिळेल त्यांना प्रथम प्राधान्य देण्याबाबत कळवले होते। मात्र ज्यांनी याचिका टाकलेली होती त्यांनी असं म्हटलेलं होतं की मराठी माध्यमातून शिकलेले असल्यामुळं त्यांना नियुक्तीसाठी सेमी इंग्लिश माध्यमांच्या शाळांना प्राधान्यक्रम देता येत नव्हतं। मात्र हा जेव्हा न्यायनिवाडा विद्यार्थी मित्रांनो झाला तर त्या संदर्भात सुद्धा जो काही उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे की असे पसंती क्रमांक जे आहे त्या उमेदवार जे आहे ज्यांचं मराठीमधून झालेलं आहे असे सुद्धा यांचा त्या ठिकाणी सेमी इंग्लिशसाठी प्राधान्यक्रम देऊ शकतात आणि 12 फेब्रुवारीपर्यंत पसंतीक्रम देण्याची अंतिम मुदत आहे। आता हे सगळं आदेश दिल्यानंतर ही एक चांगली आनंदाची गोष्ट विद्यार्थ्यांमध्ये आहे की ज्या विद्यार्थ्यांचं एज्युकेशन मराठीमध्ये झालेलं आहे असे सर्व विद्यार्थी आता सेमी इंग्लिशसाठी सुद्धा त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊ शकतात। माध्यमनिहाय शिक्षक भरती जी आहे त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि ही अपडेट जी आहे नुकतीच आलेली आहे। तर जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्राधान्यक्रम देत आहे, ज्यांनी लॉक केलेलं अजूनही नाही, त्यांना ही एक संधी आहे की तुम्ही साठी जे आहे सेमी शाळांसाठी जे आहे जिथे इंग्रजी शिकवलं जातं सेमी इंग्रजी शाळेमध्ये सुद्धा प्राधान्यक्रम जो आहे तो देऊ शकतात। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं। ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा। प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेला बेल आयकॉन अपडेट ठेवा, ऑन ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।